आता अजून एक गोष्ट सांगायची की आता हेच बघा की ह्या देशाची प्रगती एवढी काय, इथले आता रस्ते बघा तुम्ही, हे बघा हे झाडं, ही सुंदरता बघा, रस्त्यांची कंडिशन काय की कोणत्याही देशाची प्रगती ना त्याचं ट्रान्सपोर्टेशन किती चांगलं आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपले लोक किती शिस्तीमध्ये राहतात, किती डिसिप्लिनमध्ये राहतात, त्यावरती डिपेंड होते. आता गर्दी इकडं पण हे बघा, गर्दी आहे पण दोन गाड्यांच्या मध्ये किती डिस्टन्स ठेवतात. आपल्याकडे तर असं एका गाडीच्या पाठीमागे तिला टेकल एवढ्या स्पेसमध्ये गाड्या चालवतात आणि तर गाड्या स्पीडमध्ये पण चालतात. कारण का की ट्रान्सपोर्टेशन त्या लेवलचं आहे, ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटी तितक्या चांगल्या आहेत, त्याच्यामुळं या कंट्रीची ग्रोथ होते. सो त्याच्यामुळं हे जगात सगळ्यात एक नंबरला आहे. आणि आपण असं व्हायचं हे बघतो, ड्रीम बघतो का आपलं पॉलिटिक्स एवढं घाण आहे, एवढं घाणेरडे आहे, एवढे घाण पॉलिटिशियन्स आहे, यांना फक्त स्वतःचे खिशे भरायचे. काय प्रगती होणार आहे आपल्या देशाची? हे बघा, हा देश आहे, बघा बघा देश बघा, ही रियालिटी आहे. ही रियालिटी ऍक्सेप्ट करायला पाहिजे ना. मला असं वाटतं की आपला भारत कधीच प्रगती करू शकत. आता तुम्ही म्हणशाल एवढं निगेटिव्ह का बोलतो, असं लोक सांगणारे, ज्ञान देणारे असे म्हणतील की सुरुवात स्वतःपासून करायची असते. अरे किती सुरुवात करणार, कुठून सुरुवात करणार, सुरुवात करायचा पॉईंट कोणता आहे नेमका, डेफिनेशनच नाही त्या पॉईंटची काही. तर त्याच्यामुळं हा सगळा वैताग निघतो. म्हणजे इथून कधी जर इंडियात यायचं म्हटलं ना असं हे मी फक्त माझ्या फॅमिलीसाठी येतो, नाही तर माझी इच्छा पण नाही त्या कंट्रीमध्ये राहायची. म्हणजे एवढं हे झालेलं आहे, एवढं सॅक्रिफाईस केलं आपल्या लोकांनी, एवढं इंडिपेंडन्स दिलेलं आहे आपल्याला, पण ते काय नंतर सगळ्या राजकारणी लोकांनी घाण करून टाकले त्या गोष्टीची. सो काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. चलो.